नमस्कार मित्रांनो, मी किरण आणि तुम्ही पाहताय कुक अँड आर्ट विथ किरण या चॅनलला, म्हणजेच आपल्या चॅनलला. तर सर्वात आधी गुरुपौर्णिमेच्या तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ आणि इच्छा पूर्ण हो. तर आमच्याकडचा वेदर बघा कसं आहे आणि आज दिवसभरात काय काय होणार आहे मी हे सगळंच तुम्हाला दाखवणार आहे. सोबतच आता देवपूजा करून घेते आणि आता वाजले सकाळचे किती वाजलेत ग? 10:15. आणि आज उशीर झाला मला उठायला, कारण सकाळीच उठायचं होतं, पण काय झालं ना, मुलगा झोपला 12:30ला आणि त्याच्यानंतर आम्ही झोपलो 1 वाजता. तर उशीरच झाला. आज लवकर उठायचं, जे प्लॅनिंग करून ठेवलं ते होत नाही, हे तुमच्या सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजे चितून ठेवलं ते होत नाही असं म्हटलं जाते. चला तर आता भेटूया. तर इथं झाली माझी देवपूजा करून, आणि देवपूजा ही आहे आजची देवपूजा. तर देवपूजेच्या नंतर मी लगेच स्वयंपाकाची तयारी करणार आहे, कारण 12च्या आतमध्ये आरती द्यावी लागते असं म्हणतात माझ्या आईच्याकडे, असं म्हटलं जातं. त्यानंतर कणिक मळून घेतलेली आहे, आणि कणिक मळून घेतल्याच्या नंतर सर्वात आधी मी घेतलं आरतीचं करायला. तर इथे दिवे करून घेते मी. दिवे झाल्याच्या नंतर नैवेद्य करणार आहे, मुठा करणार आहे. तर हे सगळं करून घेते आधी आरतीचं, कारण आरतीचं आटपून झाल्याच्या नंतर ना बाकीचा स्वयंपाक करायलासुद्धा इझी जातो. म्हणजे नंतर नैवेद्य दाखवला तरी चालेल. दही भाताचं बोनं असं दाखवलं जातं आमच्याकडे. आणि दिवे करून घेतल्याच्या नंतर बाकीचा स्वयंपाक पूर्ण करून घेणार आहे. सारखा पाऊस चालू आहे आमच्याकडे 2 दिवसापासून. बघा कसं वातावरण आहे. इथं माझं पुरणसुद्धा शिजवून झालेलं आहे, आणि कटाच्या आमटीसाठी थोडंसं पाणी आणि डाळ काढून घेतले, म्हणजे दुसरी भाजी करायला नको, कढी आमटी असली की होऊन जातं. आणि त्यानंतर भज्यांचंसुद्धा भिजवून ठेवलं आहे, कारण आधीच जर भज्यांचं भिजवून ठेवलं तर भजी छान लागतात. तर मी अर्धा तास आधी तरी भज्यांचं भिजवून ठेवते. तर हे बघा भज्यांचं भिजवून आहे, आणि भाजीसाठी आमटीसाठी मसालासुद्धा तयार आहे. भातसुद्धा लावून. बघा बघा चोर, हा बघा माझा चोर उठलेला आहे, तर याला उठायचं नाही. स्वराज, स्वराज, बरं ठीक आहे मी चालली मग. चोर कसा चोरून चोरून वाहतो, चोर कशा हिडगावतो हा चोर. न्याम 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 न्याम. कुठला मंत्र म्हणून राहिला तू? न्याम 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 न्याम. चोर बघा चोर, कुटी कुटी चोर, खुळू खुळू दाताचा चोर. चला उठा. आणि इकडे भजीसुद्धा झाली आहेत माझी, आणि आमटीसुद्धा तयार आहे. तळण काढून घेतलं मी आणि लगेचच आमटी करायला घेतली. आता करून घेणार आहे पुरणाच्या पोळ्या. म्हणजे काय आहे ना, बाकीची सुद्धा कामं करायची बाकी आहेत. आणि हे बघा पुरण किती छान आलं आहे, मस्त असं पेड्यासारखं बनलं आहे. सुरळकरांनी केलेली पुरणाची पोळी. तर आज सुरळकरांना पुरणाची पोळी बनवायची होती, तर मी म्हटलं चला ट्राय करायला काय हरकत आहे. तर आज साहेबांनी पुरणाची पोळी केली. छोटीशी कशी वाटली सांगा. टिबलिक टिबलिक गळ बा माझा उठला. अहो कसं वाटतंय तुम्हाला देवपूजा करून? कसं वाटतंय बरं? कसं वाटतंय देवपूजा करून? कधी ना देवाला पूजा केलेली या माणसांनी, म्हणजे मनातून करतात ते, मनाभावाने देवपूजा. काय म्हणणं असते तुमचं? काय असते ते स्वराजचे बाबा सुरळकर? मूर्तीपूजक नाही आहे. एकदा सांगा. मूर्तीपूजक नाही आहे. अच्छा, मूर्तीपूजन नाही आवडत त्यांना. त्यांना आवडते ते काय? कर्म.
तर आरती ही सुरळकरांनी केली आणि सुरळकरांनीच लावले सगळे दिवे वगैरे। तर असा होता आजचा व्हिडिओ। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये मला काही विचारायचं असेल तर विचारू शकता ना।